आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित बिचुकले. अभिजित बिचुकले जी आपण बघतोय की इतर निवडणुकांपेक्षा या निवडणुकीमध्ये तुम्हाला अधिक मतं पडलेली आहेत, 200च्या जवळपास आकडा गेलेला आहे. तर डिपॉझिट जप्त झालंय तुमचं नेहमीप्रमाणे. नाही, या गोष्टी होतच राहतील. कारण लोकशाहीचा विधानसभा असतील, लोकसभा असतील, त्यामध्ये कट्टरपणे, निर्भीडपणे, कुणालाही न जुमानता माझी ध्येय, धोरणं आणि माझ्या पॉलिसीज ह्या संपूर्णपणे त्या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या काळामध्ये मला प्रयत्नशील राहायचं आहे. आणि 2029ची निवडणूक हे माझं ध्येय आहे. त्या दिवशी पहिल्यांदा ज्या दिवशी आपले पत्रकार बंधू आले होते त्यावेळेला मी म्हटलं होतं की ह्या निवडणुकीमध्ये मी प्रचार नाही करणार, श्रद्धांजली म्हणून. पण 2029चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, आज या ठिकाणी तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण आता एक बातमी सायमल्टेनियसली आली की ममता दिदींचा पराभव झालाय असं थोडंसं कळतंय मला. म्हणजे अशा पद्धतीनं जर हे भाजपवाले जर मशीन्समध्ये काय घोटाळा करत असतील, ममता दिदींचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे आणि ममता दिदींना त्या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाची गरज नाही. आज कित्येक वर्ष ममता दिदी एक हाती तिथं सत्ता चालवत होत्या आणि त्या संविधानवादी आहेत असं माझं ठाम मत आहे. म्हणजे दरवेळेला जर असंच होणार असेल, हा मुद्दा आपण सोडू. दादांच्या जाण्यामुळे हे सहानुभूतीपूर्वक निवडणूक झाली, खरं तर ती बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण सुनेत्रा पवार टीमचं त्याच्यामध्ये अपयश आलं त्यांना. त्याही गोष्टी या ठिकाणी अधोरेखित होणार आहेत. अगदी अभिजितजी तुम्ही म्हणाला की ज्या पद्धतीनं बोला माझ्याशी ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला आलात, हे सरासरी आपली अजून तरी लोकशाही जिवंत आहे आणि चौथा स्तंभ पत्रकारिता हे तुम्ही सगळे अजून जिवंत आहात. ह्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. कारण राजकारण हे होत राहणार, पण माझ्यासाठी देश महत्वाचा आहे. अगदी माझ्या कानावरती मध्यंतरी असं सुद्धा आलं की हेल होल म्हटला ट्रम्प माझ्या देशाला, म्हणजे नरकाचं द्वार म्हटला डोनाल्ड ट्रम्प. तरी आमचे अभिजितजी या विषयावर आपण बोलूया. मात्र एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणालात की लोकशाहीसाठी लढावं लागेल, लोकशाही बळकटी करण्यासाठी. पण सोशल मीडियावर एक अशी चर्चा असते की अभिजित बिचुकले नेहमी चमकोगिरी करतात. जिथं चर्चा होणाऱ्या निवडणुका आहेत तिथं जाऊन ते फॉर्म भरतात, तिथल्याच निवडणुका भरतात. इतर म्हणजे आदित्य ठाकरेंच्या सोबतच्या विरोधातली वरळीतली निवडणूक असू दे किंवा बारामतीतली, जिथं चर्चा होईल, जिथं वेगवेगळ्या प्रकारची हवाबाजी करता येईल अशा ठिकाणी अभिजित बिचुकले निवडणुका लढतात, असं सोशल मीडियावर एक सूर असतो. आता हे सोशल मीडियावाले आहेत की नाही, ते नालायक लोक आहेत. मी फक्त तुमच्यासारख्या लोकांनाच मान देतो, मोठे मीडिया. आणि राहिला विषय, माझी चमकोगिरी माझ्या जन्मापासून चालू आहे. माझ्या बारशाला 1000 लोक जेवली होती या साताऱ्यामध्ये, विचारा. आणि शेवटी शिवरायांचे वैचारिक वारस म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले हे माझे थोरले बंधू आहेत. हे सांगायला मला लाज नाही वाटत. आणि त्यांचा भाव असल्यामुळं मी काय माझ्या तोऱ्यात राहतो. फक्त जनतेसाठी मी काम करतोय, तर जनता जागृत झाली पाहिजे. जे गुलाम मतदार आहेत, जे चमचे आहेत, जे चमचे कुत्रे आहेत एकमेकांचे, त्यांनी फक्त सुधारलं पाहिजे. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा वारसा सांगत असताना, ज्योतिबांचा वारसा सांगत असताना, राजश्री शाहू महाराजांचा वारसा सांगत असताना, राजश्री शाहू महाराज टपरीवरती येऊन चहा प्यायचे, सर्वसामान्यांसाठी लढायचे. आणि त्यांचे वैचारिक वारस सांगत असताना मी अजूनही माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला नवी दिशा आणि दशा देण्यासाठी लढत राहणार. 2029ला माझा मुख्यमंत्री होणार. मी करून दाखवतो तुम्हाला हे. फक्त हे जे भाजपवाले जे काही षडयंत्र करतायत ना, ते थांबलं पाहिजे, तर माझ्या महाराष्ट्राचा बिहार होईल, हे लक्षात ठेवा. आणि माझा महाराष्ट्र कधी बिहार होऊन देणार नाही मी. अगदी बिचुकलेजी तुम्ही आता म्हणालात की 2029ला माझाच मुख्यमंत्री होईल. तुम्ही स्वतः अजून एकही निवडणूक जिंकलेला नाही आहात. अनेक ठिकाणी तुमचं डिपॉझिट जप्त झालंय. मुख्यमंत्री करायला 145चं संख्याबळ पाहिजे. कसं काय हे गणित तुम्ही मांडताय मला कळत नाही. मानतो ना गणित. आता येणाऱ्या काळामध्ये 160 आमदार घेऊन आपण निवडून येऊ ना तिथं. आता काय जे कुणी आता आमदार जे आहेत ना साहेब, तुम्ही मला एक सांगा, आईलीच्या जेव्हा बायली उदार आहेत हे सगळे, ह्याच्या पक्षातनं त्याच्या पक्षात जा, त्याच्या पक्षातनं ह्याच्या पक्षात जा, असं जर करून तुम्ही होत असाल तर ही लोकशाहीची नाचक्की आहे. लोक तुम्हाला निवडून देतात एका पक्षासाठी आणि तुम्ही उठून दुसरीकडे जाता. ह्या गोष्टी बिचुकलेनी कधी केल्या नाहीत.
अभिजित बिचुकले अजून कुठल्याही पक्षामध्ये गेला नाही. जर पक्षामध्ये जाईल तर पक्ष मरेपर्यंत सोडणार नाही, पण माझा पक्ष मी घेऊन येणार. कारण एक लक्षात ठेवा, देश फार महत्वाचा आहे मला. माझा देश, भारत माझा देश मला खूप महत्वाचा आहे. लढाया होत राहतील, जिंकत राहतील, 2-5 वर्षांना इलेक्शन येत राहतील, पण तात्विकता ही शून्य व्हायला लागलेली आहे आजकाल. आणि ही तात्विकता मला जिवंत ठेवायची. माझ्या देशाचे संस्कार, संस्कृती ही जिवंत ठेवायची. आणि आता तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो मी की निवडणूक आली म्हणून तो आमचा विषय झाला की आम्ही सगळे उमेदवार झालो. तुमचा प्रकाश झोत माझ्यावरती आला बारामतीबद्दल. पण ते बुवा आणि बाईंचं काय झालं? बुवा आणि बायांमध्ये त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींच्या टीम मधल्या काही बाया तिथं आहेत पहिल्यापासून. सुनेत्रा वहिनींना मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की त्या सगळ्या बायकांना जेलमध्ये पाठवा. बुवा जितका दोषी आहे तितका बायकाही दोषी आहेत. त्या बुवांवरती तुम्ही छत्री धरता, त्या बुवाचे तुम्ही पाय धुतले, आणखी तुम्ही त्यामध्ये जे सामील आहेत, अगदी अभिजितजी या सगळ्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत, कवी मनाचा नेता म्हणून तुमची राज्यभरात ओळख आहे. मात्र एक उत्सुकता म्हणून आपण बघतोय की अनेक आतापर्यंतच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये तुमचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. डिपॉझिट पोटी किती रक्कम गेली अभिजितजी, एक उत्सुकता म्हणून विचारतोय. उत्सुकता म्हणून सांगायचं म्हटलं तरी लाखांमध्ये गेले. आणि मी माझ्या कष्टाचे घालवलेत. मी कुठेही एका पैशाचा फ्रॉड नाही केला, एकाही पैशाचा नाही केला, 70,000 कोटींचाही नाही केला, आणि कुठला पक्षही मी नाही फोडला. पण ज्या दिवशी मी पक्ष फोडायला येईन ना, त्या दिवशी सगळे पक्ष मी पायधुळी खाली माझ्या पायाखाली ठेवीन. अभिजित बिचुकलेंच्या पक्षाचं नाव काय असेल? अभिजित बिचुकलेंच्या पक्षाचं नाव काय असणार आहे? आता तरी माझे जे विचारवंत सगळे मित्र आहेत त्यांनी ठरवलेलं नाव आहे, पुढे जाऊन बदल सुद्धा होऊ शकतो. नाव आहे अखिल बहुजन समाज सेना, ABSS. वा, अभिजित बिचुकलेंचं AB सारखंच जबरदस्त नाव असणार आहे या पक्षाचं म्हणजे. नाही, आणि सत्य सांगायचं म्हटलं तर मी मुद्द्यांवरती लढतोय, भांडतोय, पण अमिताभ बच्चन सारखी व्यक्ती सुद्धा आज महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल काय बोलत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा अँग्री यंग मॅन म्हणून मी आहे. आणि तुम्ही माझी दखल घेता म्हणून तुम्ही मला लाईव्ह मध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं तुमचेही मी आभार मानतो. तुमचा मीडिया जिवंत राहिला पाहिजे, नाहीतर त्यालाही दाबून टाकतील काही लोक. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती ज्या फालतू गोष्टी होतात ना, तर त्यात नरेंद्र भाईंना सांगतो की सोशल मीडिया पहिल्यांदा बंद करा. ज्यांची लायकी नाही तेही लोक येऊन बोलायला लागलेत. म्हणजे शरद पवार साहेबांबद्दल बिचुकले साहेब, तुम्ही पण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवता, तुम्ही पण सोशल मीडियावर मतं मांडत असता, तुम्ही पण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवता, तुमची मतं मांडत असता. शब्द कट करा, एकही नाही, बिलकुल नाही. तुमच्या प्रचाराचे अनेक व्हिडिओ आपण बघितले. आज जर मला कुणी मोठं केलंय तर तुम्ही मोठं केलंय. नाही, बिलकुल ते बिग बॉस मधले होते. मी सोशल मीडियावरती बिलकुल माझं मत मांडत नाही. जर तुमचे कॅमेरे ऑन झाले तरच मी बोलतो, कारण मी लार्जर दॅन लाईफ आहे आणि तुमचं स्वागत करतो. अगदी अभिजित बिचुकले जी, आता या निवडणुकीतनं थोडंसं पुढे यायचं आहे. निवडणुकी संदर्भातला एक छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला शेवटचा, त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नांकडे वळूया. पहिला म्हणजे काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी मागणी केलेली होती की आता अभिजित बिचुकले यांनाच विधान परिषदेची उमेदवारी द्यायला पाहिजे, त्यांना विधान परिषदेवर पाठवा, असं काय त्यावेळेला मन में लड्डू फूट रहा था क्या? नाही, मनमे लड्डू नाहीये, पण सगळ्यात महत्वाचं की एक तिसरी व्यक्ती कोणतरी जाते. आणि महिलांसाठी लढणारी तृप्ती देसाई ही व्यक्ती अजून तरी त्यांच्यावरती काही मोठे आरोप झालेले नाहीयेत. त्यांनी माझं नाव घेतलं, ते प्रातिनिधिक स्वरूपात बघतो की महिलांमध्ये मला मान आहे, महिलांमध्ये मला सन्मान आहे, म्हणून एक स्त्री म्हणून आणि लढवई स्त्री म्हणून तृप्ती देसाईंनी माझं नाव घेतलं. ती खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. पण पक्ष होता एकनाथरावांचा, आणि एकनाथरावांनी जे काय करायचं ते केलंय. पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एकनाथरावांना सुद्धा माझ्याशी त्या ठिकाणी काही गोष्टी बोलाव्या लागणार आहेत. आम्ही सातारकर म्हणून या ठिकाणी ग्वाही देतो, आणि एकनाथराव 100% माझ्याशी संपर्कात आहेत आणि ते माझ्याशी बोलणार, याची मला 1,00,000% गॅरंटी आहे. वहिनी सुद्धा मला पारख्या नाही आहेत. सुनेत्रा वहिनींना जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा एक पुरुष म्हणून, एक तत्वज्ञ म्हणून, एक वाठाडे म्हणून, एक मित्र म्हणून मी कायमस्वरूपी सुनेत्रा वहिनींबरोबर सुद्धा असेन. कारण माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत आणि श्री दाक्षिण्य मला माहिती आहे. त्यामुळं सुनेत्रा वहिनी ह्या माझ्या वहिनी आहेत.
अगदी अभिजित बिचुकलेजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जी तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमची चर्चा होतीच, पण ज्यावेळेला तुम्ही हिंदी बिग बॉस मध्ये गेला त्यावेळेला तुमची जोरदार चर्चा झाली, तुमच्या स्टाईलची चर्चा झाली, तुमच्या हेअरस्टाईलची चर्चा झाली, तुम्ही वापरत असलेल्या गॉगलची चर्चा झाली. काय नेमका स्टाईल, कशी स्टाईल सुचते अभिजित बिचुकलेंना? महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे अभिजितजी. याबद्दल एकच गोष्ट सांगेन मी. ज्या शाळेमध्ये मी शिकलो ती इंग्लिश स्कूल नावाची शाळा होती आणि त्या काळामध्ये सुद्धा मी त्या शाळेमध्ये असे सुंदर कपडे घालून जायचो. हे सगळं मिळतं ना तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडनं मिळालं पाहिजे. हे म्हणूनच मी म्हटलं सोशल मीडियावरती येणारे ज्यांच्या घरी नाही दाना आणि मला म्हणा नाना असल्या गोष्टी करणाऱ्या लोकांना ताबडतोब या ठिकाणावरनं तडीपार केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1, नसरापूरच्या प्रकरणामध्ये तो जो नालायक कोण म्हातारा तेरडा आहे त्याला माझ्या ताब्यात द्या. शिवछत्रपतींचे वारस म्हणून मी त्याचे हातपाय कलम करतो. देवाभाऊ तुम्हाला मुलगी आहे, देवाभाऊ फडणवीस तुम्हाला मुलगी आहे, अजून किती शांत बसायचं? त्या चिमुकलीनं काय केलं होतं? आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन तो बुवा आणि बायांचा प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या नालायक बायकांना घेऊन अगदी 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 बिचुकलेजी या सगळ्यांवर कठोरातली कठोर, दोषींवर कठोरातली कठोर. ऐका, मला बरं बोलायचंय फक्त लास्ट. बोला. नाही 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 ऐका, मला एकच बोला. शर्मिला वहिनी, आमची शर्मिला वहिनी, शर्मिला राज ठाकरे, माझ्या शर्मिला वहिनीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की त्या बुवाकडे गेलेल्या बायका अगदी अभिजितजी आपण निवडणुकीवर बोलतोय. ऐका आपण निवडणुकीवर बोलतोय. याबद्दल आपण वेगळं बोलूया. बरोबर आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता आपण तुमच्या स्टाईलवर बोलत होतो. एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आता सुद्धा तुम्ही घातलेला चष्मा अतिशय भन्नाट आणि जबरदस्त स्टाईलचा आहे. बिग बॉस मध्ये असतील किंवा इतर कधी तुमची वेगवेगळी गाणी असतील त्यामध्ये तुम्ही जे गॉगल्स वापरता ते जबरदस्त असतात. कुठून आणता ते गॉगल? म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांना कळेल की बाबा अभिजित बिचुकलेंचे गॉगल इथे मिळतात. बोला. असं काही विशिष्ट ठिकाण नाहीये. आपल्याला ज्या ठिकाणी आवडेल त्या ठिकाणी आपण घेतो. मुंबईत असेल, पुण्यामध्ये असेल, साताऱ्यामध्ये असेल, अगदी कुठेतरी फिरायला गेलो एखाद्या पिकनिक पॉइंटला आणि इथं काही सापडलं तर मी चांगला खवय्या जसा आहे त्या पद्धतीनं स्टायलिश पर्सन सुद्धा आहे. आणि या गोष्टी सगळ्या होत राहणार आहेत. आपल्याला देश महत्वाचा आहे, आपला महाराष्ट्र प्रदेश महत्वाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझा पक्ष घेऊन मी नक्कीच या जनतेच्या सेवेसाठी येणार. आज तुम्ही मला इथं आता एका ठिकाणी बसवून ठेवलं, किती घाम येतोय बघा मला. इतका घाम येतोय तरी म्हणजे तुम्ही एका ठिकाणी परीक्षा घेतलेली आहे माझी. तर या ठिकाणी येणाऱ्या काळासाठी आपण आव्हान देतो लोकांना की तुम्ही माझ्या बरोबर या. अनेक नेते इथे येऊन गेले पण हे जे चाबरे नेते आले त्यांना घरी बसवलं पाहिजे. अगदी अभिजित बिचुकलेजी, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासवर बोललात त्याबद्दल आणि पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला यश मिळू दे अशीच अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद झी 24 तासची बोललात त्याबद्दल.